हॅलो एव्हरीवन, ज्ञानदीप अकॅडमी मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। ही आपली भूगोल वैकल्पिक विषयाची डेली आन्सर रायटिंग सिरीज आहे। यामध्ये रोज आपण एक प्रश्न डिस्कस करतो, समजून घेतो की वैकल्पिक विषयामध्ये प्रश्नांचे उत्तर कसे लिहावेत। त्यासोबतच आपण हेही समजून घेतो की वेगवेगळ्या टॉपिक्स मधले डिटेल्स काय आहेत किंवा बारकाई काय आहेत। आणि यासोबतच आणखी एक ऍडव्हान्टेज आपल्याला हा असेल की आपण नोट्स मध्ये ऍडजस्टमेंट्स काय करायचे किंवा नोट्स मध्ये ऍडिशन्स काय करायच्या, या सगळ्या मुद्द्यांची माहिती आपल्याला यामध्ये प्राप्त होते। फाइन, नाउ काय प्रश्न आहे आजचा तो समजून घेऊ। त्याआधी आपले काय काय टॉपिक झाले ते लक्षात घ्या। आपण ही जी डेली आन्सर रायटिंग सिरीज आहे सुरू केली होती प्राकृतिक भूगोलापासून, आणि प्राकृतिक भूगोल म्हणजे पेपर 1 चा सेक्शन ए, राईट। हा सगळ्याच्या सगळा प्राकृतिक भूगोल आहे आणि त्यामध्ये सगळ्यात पहिला जो टॉपिक आहे, पहिला टॉपिक असणार आहे भूरूपशास्त्र। ऑलरेडी मागच्या जवळजवळ 23-24 लेक्चर्स मध्ये आपण भूरूपशास्त्रावरचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आणि त्या प्रश्नांची नेमकी कशी उत्तरे लिहायची ही सगळी डिस्कशन्स केलेली आहेत। ती एकदा बघा, त्यातून तुम्हाला अंदाज येईल की कशा प्रकारे भूरूपशास्त्राचा टॉपिक तुम्ही टॅकल केला पाहिजे आणि तुमच्या नोट्स मध्ये काय काय उणिवा आहेत, काय काय कमतरता आहेत, त्या सगळ्याच्या सगळ्या कमतरता तुम्हाला त्याच्यामध्ये लक्षात येतील आणि तशा प्रकारच्या ऍडिशन्स करा। फाइन, इंट्रोडक्शन मध्ये काय काय असू शकतं, बॉडीचा पार्ट कुठे तुमचा लूज आहे, हे सगळे ऍडिशन्स करा सो दॅट तुम्ही फायनल डे साठी रेडी आहात। नाउ दुसरा पार्ट आपला सुरू झालेला आहे तो म्हणजे हवामानशास्त्र, आणि हवामानशास्त्रामधला एक खूप बेसिक प्रश्न या ठिकाणी मी विचारलेला आहे। तर हा जो प्रश्न आहे बऱ्याचदा जीएस मध्ये पण विचारला जाईल, बट ऑप्शनल मध्ये जास्त चान्सेस आहे हा प्रश्न विचारला जाण्याचे। विचारलेला आहे त्रिकोशकीय वातावरणीय परिसंचरण आपल्याला स्पष्ट करायचंय, ठीक आहे। त्रिकोशकीय वातावरणीय परिसंचरण जर सांगायचं झालं तर इथे आपण चर्चा करतोय ट्रायसेल्युलर मेरीडायनल सर्क्युलेशन। फाइन, आणि पुढे या ठिकाणी विचारलेलं आहे की याचा वातावरणाच्या विविध घटनांवर कशा प्रकारे प्रभाव होतो। म्हणजे तुम्हाला तर पहिला पार्ट स्पष्ट करायचा की हे एक्झॅक्टली ट्रायसेल्युलर मेरीडायनल सर्क्युलेशन किंवा त्रिकोशकीय वातावरणीय परिसंचरण नेमकं काय ते सांगायचं, आणि मग त्याचेच वेगवेगळे घटक आहेत ज्यांचा आपल्याला वातावरणावर प्रभाव दिसतो। तर ते नेमके प्रभाव कोणते, कशाच्या स्वरूपात ते प्रभाव आपल्याला आढळतात, त्यांची आपल्याला थोडक्यात चर्चा करायची आहे। किती मार्कांसाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो? 15 मार्कसाठी हा प्रश्न असू शकतो किंवा 20 मार्कसाठी प्रश्न असू शकतो। आता डिपेंड करतं की प्रश्न किती मार्कसाठी विचारलाय, त्यानुसार मग डिटेल करा, ठीक आहे। डिटेलिंग जी करायची आहे, कुठल्या डेप्थ पर्यंत जाऊन डिटेल्स लिहायच्या हे कशावर डिपेंड करेल, 15 मार्कचा प्रश्न आहे की 20 मार्कचा प्रश्न आहे। स्ट्रक्चर मोरलेस याचं सेमच असेल। समजा 10 मार्कसाठी जरी प्रश्न विचारला, पण अशी शक्यता नाहीये 10 मार्कसाठी जर प्रश्न कधी विचारला तर फक्त पहिला पार्ट विचारला जाईल की ब्रीफली एक्सप्लेन करा, थोडक्यात एकदम या ठिकाणी तुम्हाला सांगायला लागेल, पण तशी काही चान्सेस मला वाटत नाही। 15 किंवा 20 मार्काची तयारी ठेवा आणि स्ट्रक्चर काय असेल ते एकदा लक्षात घ्या। इंट्रोडक्शन कडे येऊया। इंट्रोडक्शन मध्ये या ठिकाणी मी एक नाव लिहिलेलं आहे, एरिक पाल्मेन। फाइन, तुम्हाला क्लासमध्ये पण शिकवताना सांगितलेलं की एक प्रश्न विचारला जातो, पाल्मेन्स ट्रायसेल्युलर मेरीडायनल सर्क्युलेशन, पाल्मेन यांचे त्रिकोशकीय वातावरणीय परिसंचरण। मग तसा जर प्रश्न असेल तर आपण कशाची चर्चा करतोय, राईट? तर आपण पाल्मेनच्या कॉन्सेप्ट मध्ये पण बाय अँड लार्ज हीच चर्चा करतोय, असं काही खूप वेगळं परिसंचरण या ठिकाणी सांगत नाहीये। आता वेगवेगळे जे डिस्कव्हरीज झाल्या, जसं हॅडलींनी आपला हॅडली कोश शोधला, फेरेलनी फेरेल सेलची डिस्कव्हरी केली, आणि एरिक पाल्मेन यांनी काय केलं की हा सगळा जो डेटा आहे हा सगळा डेटा एकत्र केला आणि त्यातनं त्रिकोशकीय वातावरणीय परिसंचरण आपल्या समोर प्रस्तुत केलं। तर मुद्दा तुम्हाला इथे स्पष्ट करणं गरजेचं आहे। जर तुम्ही एरिक पाल्मेनचं नाव लिहिलं त्याच्यानंतर पुन्हा हे सांगा की कशा प्रकारे हॅडली, फेरेल किंवा एरिक पाल्मेन यांचं स्वतःचं कंट्रीब्युशन आहे। आता इथे ऑप्शनलच्या डेप्थला तुम्ही चाललात, समजा जीएस ला हा प्रश्न असता तर मी इतकी चिंता नसती केली, मी काय म्हटलं असतं की त्रिकोशकीय वातावरणीय परिसंचरण जे आहे ते खालील प्रमाणे, मी इतकं एरिक पाल्मेनचं नाव नसतं सांगितलं, हॅडली, फेरेल किंवा इतर नावं या ठिकाणी घेतली नसती। तर मुद्दा इथे आपल्याला लक्षात येतोय की सेम प्रश्न जीएस मध्ये पण आहे, ऑप्शन मध्ये पण आहे। चेंजेस काय होतात, ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या लोकांनी शोध लावलेत, डिस्कव्हरीज केल्यात, त्या सगळ्या डिस्कव्हरी इथे लिहिणं अपेक्षित आहे, किंवा लिहत आहात तर तुम्हाला त्याचे बेनिफिट्स किंवा मार्क्स मिळतील। क्लिअर? तर मी सांगितलं की कशा प्रकारे सगळ्यांनी योगदान देऊन या परिसंचरणाची संकल्पना स्पष्ट केली। अदर दॅन दॅट, जर तुम्हाला ही नावं नसेल लिहायची, मी थोडासा कन्सेप्च्युअल पार्ट कडे जातो की वातावरणाचे परिसंचरण कसे आहे, गत्यात्मक आहे, डायनामिक आहे, ठीक आहे, आणि त्यामध्ये खूप साऱ्या कॉम्प्लेक्सिटीज किंवा क्लिष्टता आपल्याला आढळतात,
आणि मग त्याचं एक सामान्य किंवा एक आदर्श प्रतिमान म्हणून आपण त्रिकोष्कीय वातावरणीय परिसंचरण सांगू शकतो. ठीक आहे, तर वातावरणीय परिसंचरण सांगा, गत्यात्मक आहे, क्लिष्ट आहे, आणि मग म्हणा की त्याचं एक सिम्प्लिफाईड व्हर्जन जे आहे, सिम्प्लिफाईड व्हर्जन काय आहे, ट्रायसेल्युलर मेरिडायनल सर्क्युलेशन. मग पुढचा पार्ट या ठिकाणी जो तुम्हाला ऍड्रेस करायचा आहे तो असणार आहे हे त्रिकोशकीय परिसंचरण काय. ट्रायसेल्युलर जे काही सर्क्युलेशन आपण बघतो, मेरिडायनल सर्क्युलेशन, ते नेमकं काय, तर तिथे एक एक सेल एक्सप्लेन करणं अपेक्षित आहे. हॅडली कोश सांगा, फेरेल कोश सांगा आणि ध्रुवीय कोश सांगा. ऑलरेडी डिटेल्स तुमच्याजवळ आहेत, नोट्समध्ये बघा किंवा क्लासची रेकॉर्डिंग बघा, त्याच्यामध्ये आपण डिस्कसच केलंय की हॅडली सेल जर असेल तर कशाला आपण हॅडली सेल म्हणतो, सो ऑन अँड सो फोर्थ. आता प्रत्येक सेलमध्ये काहीतरी वैशिष्ट्य आहेत, ती वैशिष्ट्ये या ठिकाणी सांगणं गरजेचे आहे. वैशिष्ट्य आहेत म्हणजे काय, जर मी हॅडली कोशची चर्चा करतोय, हॅडली सेल, तर हॅडली सेल कुठून कुठपर्यंत आहे हे सांगा, पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट, जर तुम्ही एका बाजूला विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा आहे म्हणता, तिथे नेमकं काय होतंय ते त्या भागामध्ये स्पष्ट करा. त्यानंतर हे वारे वर गेल्यानंतर कशा प्रकारे वरच्या भागामध्ये अपसरण होतंय, अपसरण होऊन 30च्या आसपास पुन्हा अवतलन होतंय, सबसिडन्स होतंय आणि 30 डिग्रीला जास्त दाबाचं क्षेत्र निर्माण होतंय, हे मी पुढे स्पष्ट करेन. आणि त्यानंतर पृष्ठीय भागांवरनं व्यापारी वारे या पूर्ण सेलमध्ये किंवा या कोशमध्ये निर्माण होतात, हे मी इथे स्पष्ट करेल. तर मुद्दा लक्षात घ्या, मला प्रत्येक सेलमध्ये काय स्पष्ट करायचं आहे, तर त्याची उत्पत्ती कशी झाली. तर इथे मी सांगितलं की विषुववृत्तालगत उष्णता जास्त होती, उष्णते कारण वारे वर वाहू लागले. त्यानंतर बाकी हे एक्सप्लेनेशन कम्प्लीट करा, ऑलरेडी आपण सांगितलेले एक्सप्लेनेशन त्याची काय. पुन्हा मग मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या की हा कसा आहे, हा उष्णकटिबंधीय कोश आहे. इथली हवा कशी असेल, उष्ण असेल. ज्या ज्या भागांमध्ये सागरी प्रदेश आहे तिथे तिथे उष्ण व दमट, जर भूखंडीय भागांवर आहे तर उष्ण व कोरडी हवा आहे. क्लिअर. तर अशा प्रकारचं तुम्हाला या ठिकाणी डिस्क्रिप्शन प्रत्येक सेलचं देणं अपेक्षित आहे. प्रत्येक सेलचं डिस्क्रिप्शन तुम्ही प्रोव्हाइड केला तर पहिला पार्ट तुमचा संपतो. पहिला पार्ट संपल्यानंतर दुसऱ्या पार्टकडे वळूया. घटना कोणकोणत्या चर्चेस घेतोय ते लक्षात घ्या. तर या ट्रायसेल्युलर सर्क्युलेशनचाच एक इम्पॅक्ट आपल्याला काय दिसतो की वारे, विविध प्रकारचे वारे आणि किंवा वाऱ्यांची उत्पत्ती आपल्याला या पूर्ण एक्सप्लेनेशन मध्ये दिसते. ITCZ सारखी कन्सेप्ट तुम्ही या ठिकाणी मेन्शन करू शकता की जेव्हा तुम्ही हे ट्रायसेल्युलर मेरिडायनल सर्क्युलेशन प्रेझेंट करता त्यामध्ये व्यापारी वारे दाखवतात आणि त्या व्यापारी वाऱ्यांचं विषुववृत्तालगत जे अभिसरण होतं त्यातनं ITCZ सारख्या प्रदेशांची निर्मिती होते. अदर दॅन दॅट वाळवंटी प्रदेश 30 डिग्रीच्या आसपास वाळवंटी प्रदेश निर्माण होताना आपल्याला आढळतात. पुन्हा दुसरा काही प्रभाव सांगू शकता की लेटस से आपण ज्यावेळेस जेट स्ट्रीमची चर्चा केली होती, राईट, जेट स्ट्रीम कुठे निर्माण होताना आपल्याला दिसतात. जेट स्ट्रीम साधारणतः ज्या ज्या ठिकाणी बाउंडरीज आहेत, प्रत्येक कोशाची बाउंड्री आहे. हॅडली सेल आणि फेरल सेलची बाउंड्री आहे. सबट्रॉपिकल जेट स्ट्रीम किंवा उपउष्णकटिबंधीय जेट प्रवाह त्या ठिकाणी निर्माण होतो. फेरल सेल आणि ध्रुवीय सेल यांची बाउंड्री आहे, त्या ठिकाणी पुन्हा एक जेट स्ट्रीम निर्माण होत असते, राईट. तर ही स्पेसिफिसिटी तुम्ही प्रत्येक सेलमध्ये सांगू शकता की जो हॅडली आणि फेरल आहे इथे सब ट्रॉपिकल जेट, आणि जो फेरल सेल आहे आणि ध्रुवीय कोश आहे या ठिकाणी आपण पोलर जेटची निर्मिती होताना बघतो. तर ही जर स्पेसिफिसिटी सांगितली, आणखी ऍडिशनल पॉइंट्स तुमच्या जवळ येत आहेत. आता विविध घटनांवर परिणाम थोडा इलॅबोरेट करायला लागेल. ITCZ नेमकं काय आहे, काय घटना होतात ते सांगायला लागेल, सो ऑन अँड सो फोर्थ. फर्दर उत्तर संपतं का, तर नाही. आता थिअरी आहे, थिअरी प्रेझेंट केलेली आहे, सर्क्युलेशन सांगितलेलं आहे. तर माझं थोडीशी टीका पण आहे या सर्क्युलेशनवर. टीका काय आहे, जर मी हे ट्रायसेल्युलर मेरिडायनल सर्क्युलेशन बघितलं तर हे एक सामान्यीकरण आहे, जनरलायझेशन आहे. ऍक्च्युली अशाच प्रकारे सर्क्युलेशन असतं का, तर बाय अँड लार्ज असतं. मी हे म्हणत नाही की नसतं. मे बी 50, 60, 70% टाइम तुम्हाला ते दिसेल. बट काही क्षेत्रांमध्ये किंवा काही विशिष्ट कालखंडामध्ये आपल्याला हे सर्क्युलेशन आढळत नाही. आता सर्क्युलेशन आढळत नाही म्हणजे काय, एक सिंपल एक्झाम्पल घ्या. ITCZ या सर्क्युलेशन नुसार इंटर ट्रॉपिकल कॉन्व्हर्जन झोन किंवा आंतर उष्णकटिबंधीय अभिसरण क्षेत्र कुठे आहे, विषुववृत्तीय प्रदेशांमध्ये आहे. पण ऍक्च्युली प्रत्येक वेळेसच तो जो ITCZ आहे विषुववृत्तालगत असतो का, नाही. विषुववृत्तापासून तो वर खाली सरकत असतो. म्हणजेच हे जे काही मॉडेल आपण प्रेझेंट केलं हे जनरलाइज्ड मॉडेल आहे आणि ऋतूनुसार किंवा बदलत्या वातावरणीय स्थितीनुसार परिसंचरणामध्ये बदल होऊ शकतात. ठीक. त्यानंतर आयडियल आहे
आदर्श आहे आणि यामध्ये मग प्रादेशिक स्तरावरील वैविध्य जे आहे त्याला स्थान दिले जात नाही. प्रत्येक प्रदेशामध्ये काहीतरी त्याचं युनिक सर्क्युलेशन आहे. फाईन. आणि त्या युनिक सर्क्युलेशन, जसं आपण हाय प्रेशर बेल्टची चर्चा करतो आणि हाय प्रेशर बेल्ट मध्ये आपण काय सांगितलं की बघा की हा 30 डिग्री लगतचा सगळ्याच्या सगळा भाग जास्त दाबाचा आहे. पण असं नाहीये की पूर्ण 30 डिग्री लगत तुम्हाला जास्त दाब सापडतो. इथे काही ठिकाणी जास्त दाबाचे पट्टे आपल्याला आढळतात. इथे एखादा पट्टा असेल, इथे एखादा पट्टा असेल. तर अशा प्रकारे काही प्रादेशिक स्तरावर आपल्याला वैविध्यपूर्ण आढळतं. आणि मग ज्यावेळेस आपण हे मॉडेल प्रेझेंट करतो त्यावेळेस आपण हे जे काही प्रादेशिक स्तरावरचं वैविध्य आहे त्या वैविध्याला स्थान देत नाही. तर ही काही एक टीका या पर्टिक्युलर परिसंचरणावर केली जाते. मग आता टीका पण झाली. कन्क्लुजन काय करणार? कन्क्लुजन लक्षात घ्या. कन्क्लुजन मध्ये मी हे सांगू शकतो की ठीक आहे, टीका आहे, प्रॉब्लेम्स आहेत, बट एक बेस्ट पॉसिबल एक्सप्लेनेशन मला या ट्रायसेल्युलर मेरिडायनल सर्क्युलेशन मधनं मिळतं, ज्यातनं मी विविध वातावरणीय घडामोडींचा किंवा घटनांचा आढावा घेऊ शकतो. ठीक आहे, किंवा विविध वातावरणीय परिस्थितीचे एक्सप्लेनेशन देऊ शकतो. मला मान्य आहे की हे काही बरोबर नाही, 100% करेक्ट नाही आहे, बट त्याच्यामध्ये काही बदल असू शकतात आणि ते जे बदल आहेत ते बदल जरी आपण थोडेसे बाजूला केले, एक लार्ज स्केलला नेमकं परिसंचरण कसं असावं हे आपल्याला या पूर्ण कॉन्सेप्ट मधनं माहिती होतं. तर अशा प्रकारचं एक कन्क्लुजन तुम्ही या ठिकाणी प्रस्तुत करू शकता. तुमचे काही वेगळे व्हेरिएशन्स पण असतील, ट्राय करा काय काय व्हेरिएशन्स आहेत, काय व्हेरिएशन आहे ते कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा कमेंट करा. सो थँक्यू एव्हरीवन. भेटूया आता पुढच्या सेशन मध्ये. धन्यवाद.